तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रार्थना केली आहे। तर नातवासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळी शिंदेंसोबत त्यांची पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू उपस्थित होते। तर एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतले, तर दुसरीकडे लालबागच्या राजाची ही आजची आपण दृश्य पाहतोय। लालबागच्या राजाच्या मंडळाकडून आता विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी जोरदार तयारी अशी केली जाते। भाविकांच्या गर्दीचा लोट आजही या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहायला मिळतोय। 10 दिवस लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते आणि आज या बाप्पाला निरोप देण्याची वेळ या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। तर एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर महत्त्वाचे नेते मंडळी असतील, राज्यातील कलाकार असतील, देशातील कलाकार असतील, हे लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात आणि यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। तर यंदाच्या गणेशोत्सवाची आता सांगता होती आणि याच पार्श्वभूमीवर हे सर्व नेते मंडळी यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। सहकुटुंब एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे, त्याचबरोबर नातू, सून, पत्नी हे उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं।